आरपीआय असताना राज ठाकरेंची महायुतीमध्ये आवश्यकता नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं महत्त्वाचं वक्तव्य। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात, धसांची माहिती तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा, धसांची मागणी। 25 तारखेपर्यंत सरकारनं भूमिका जाहीर न केल्यास आंदोलनावर ठाम, लोकशाही मराठी सोबत बोलताना संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा। कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली याचा निर्णय महाराष्ट्रानं दिलाय, अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टोला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या विधिमंडळ कामकाज समितीची बैठक, तर 3 मार्च पासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन। मनसेमध्ये मिशन टायगरचा प्रयत्न, मनसे नेते पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न, उदय सामंतांना बोलावून घेत राज ठाकरेंनी कान टोचले, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। नियमाप्रमाणे कोकाटेंवर कायदेशीर कारवाई केली जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका, तर दिवाणी न्यायालयातील निकाल बाजूने लागल्यानं कोकाटेंना फौजदारी कोर्टामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।